जोया पुढे एक धक्कादायक बातमीकडे एफडीए अधिकारी असल्याचं सांगून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे। 6 जणांच्या टोळीला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे। नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये टपरी चालकाकडे खंडणी मागण्यात आलेली। 10 लाख रुपयांची खंडणी मागून तडजोडी अंती 5 लाखांवर आले आणि त्यामुळे संशय बळावला। सखोल चौकशी केली, संशय बळावल्यामुळे तोतेगिरीचा हा डाव असल्याचं पुढे आलं। त्यानंतर पोलिसांना बोलवून त्यांना ताब्यात दिलं। 6 जणांवर आता कारवाई करण्यात आली आहे। गुन्हा दाखल झालेला आहे। एफडीए अधिकारीचं असल्याचं सांगत अशा प्रकारे एका टोळीनं खंडणी मागितलेली होती। 10 लाख रुपयांची खंडणी मागितली आणि 5 लाखांवर त्यांची बोली येत होती। मात्र तडजोडी अंती 5 लाखांवर आल्यानं हा सगळा संशय बळावला। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर नाशिकमधून जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सागर, काय नेमकी सगळी घटना आहे? 6 जणांच्या टोळीला आता अटक करण्यात आली आहे। नक्कीच एफडीएचा अधिकारी सांगत ही 10 लाख रुपयाची खंडणी मागितलेली होती आणि ही खंडणी नाशिकच्या जेल रोड परिसरात एका टपरी मागितलेली होती। मात्र या एफडीए अधिकाऱ्याचे बोलण्यावरून हा तोतया एफडीए अधिकारी असल्याचं समजल्यानंतर ही टोळी जी आहे ही पोलिसांनी पकडल्याचं समोर आलेलं आहे। हे जे संशयित आहे 6 संशयित आहे यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। यांच्यावर देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र यामुळे नाशिक शहरासह परिसरामध्ये एक तोतया एफडीए अधिकाऱ्यांची टोळी जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी।